मेष राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात ग्रहस्थिती खूपच ऊर्जावान आणि सुपरिणामकारक दिसत असून सूर्य मीन राशीमध्ये आता सध्या असल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. मंगळाची अनुकूल दृष्टी तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. बुधाच्या स्थितीमुळे संवाद कौशल्यात सुधारणा होईल. चंद्राच्या बदलत्या राशींमुळे भावनिक चढउतार जाणवू शकतात, पण गुरुची कृपा तुमच्यावर राहिली असल्यामुळे पारंपरिकदृष्ट्या हा काळ नवसंकल्प आणि नवीन कृती करण्याकरता उत्तम आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिमा मजबूत होईल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र अहंकारापासून दूर राहा आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत चांगला समन्वय ठेवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा संकेत देत असून नवीन ग्राहक मिळतील आणि जुने व्यवहार फायदेशीर ठरतील. मार्केटिंग किंवा ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला लाभ होऊ शकतो. भागीदारीत थोडासा तणाव संभवतो, त्यामुळे निर्णय घेताना संयम आवश्यक आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करून त्याप्रमाणे माहिती घेऊन गुंतवणूक करावी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आणि यशाचा असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणं आवश्यक असून स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम दिसतील. नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रेरणा मिळेल. मात्र सोशल मीडियामुळे आपला वेळ वाया घालवू नका. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते सोडवता येतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज असून प्रेमसंबंधात नवीन उत्साह येईल. जे अविवाहित आहेत अशांसाठी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. भावना व्यक्त करताना मात्र प्रामाणिक राहा, त्यामुळे तुमची प्रतिमा चांगली राहील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून अचानक खर्च वाढू शकतो, पण उत्पन्नही वाढण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असून जोखीम टाळा. बचतीवर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये घेणं गरजेचं आहे. डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो, त्याकडे दुर्लक्ष करू नका. जाणकारांचा सल्ला नक्की घ्या. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. योग आणि प्राणायाम जेवढं शक्य असेल तेवढं करा. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व केशरी. शुभ वार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 23, 25 व 27 मार्च. व मेष राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय: येत्या मंगळवारी सकाळी तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्याच्यात एक गुळाचा खडा आणि एक लाल फूल टाका आणि ते पाणी अर्घ्य म्हणून सूर्याला अर्पण करा आणि एखाद्या लहान मुलाला गोड पदार्थ खाऊ घाला. हा उपाय केल्यामुळे मंगळ आणि सूर्य दोन्ही ग्रहांना बळकट येऊन तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून यश प्राप्त करून देतील.